माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान विशालदादांच्या शुभ हस्ते करणार आहोत। त्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। चला टीम, मान्यवरांचा सन्मान होतोय आणि सन्मान होत असताना टाळ्यांचा आवाज आला तरच बक्षीस वितरण सोहळा केला जाईल। निश्चित। आणि दोन्ही संघांना विनंती असेल आयोजकांची कृपया लाईन अप करायचा आहे। बंटी, समर्थ 11 आणि चॅलेंजर संघ समोर यायचा आहे। त्यापुढचं सन्मान उपजिल्हा प्रमुख आदरणीय श्री एकनाथजी लोखंडे साहेब, अच्छा विधानसभा प्रमुख आणि आपल्या ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अतुलजी कुलकर्णी साहेब यांचा सन्मान महाराष्ट्राचं अंगवस्त्र या स्पर्धेची आठवण देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय। त्यानंतर उपजिल्हा प्रमुख माननीय श्री एकनाथजी लोखंडे साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय। टाळ्यांचा आवाज येत नाही मित्रांनो। त्यानंतर माफी असावी सर, थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय। महानगर प्रमुख आदरणीय श्री विशालजी ससाने तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि जुईनगर शहराला ज्यांनी जरूर 4 चांद लावलेत, विकास केलाय, असे सर्वांचे लाडके ससाने साहेब त्यांचा देखील आपण सन्मान करतोय। त्यानंतर विभाग प्रमुख आदरणीय मिलिंदजी बोहीर साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय। अतिथी देवो भव असा ध्यास इथे मात्र विशालदादांनी केलाय आणि तेच आम्ही इथे सत्यात उतरवत असताना पाहायला मिळतंय। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख आदरणीय अमोलजी आयवले साहेब यांचा सन्मान केला जातोय। त्यानंतर आपले सिवूड्स विभागाचे समाजसेवक आदरणीय जाधव साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। त्यानंतर समाजसेवक आदरणीय बेलोटे साहेब यांनी देखील पुढे या आणि सन्मानाचा स्वीकार करा। फायनल मॅच साठी पारितोषिक लावणारा हा चेहरा मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजे काकांसाठी। त्यानंतर समाजसेवक सिंग साहेब क्रिकेट प्रेमी आणि रात्री उशिरा का होईना त्यांनी भेट दिली आणि ते म्हणाले उद्या मी नक्की येईन। त्यांनी जे शब्द दिले ते पाळलं आणि त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे। त्यानंतर समाजसेवक प्रवीणजी शिंदे साहेब यांचा देखील सन्मान आपल्या विशालदादांच्या शुभ हस्ते आपण करतोय। त्यानंतर समाजसेवक आदरणीय राजू खारे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। त्यांनी देखील पुढे यावं, या सन्मानाचा स्वीकार करा। त्यानंतर मंगेशजी कालेबाग साहेब समाजसेवक आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। त्यांनी देखील पुढे येऊन सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर संजयजी झानके साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। नक्कीच नक्कीच ससाने साहेब आम्ही विसरणार नाही आहे, कारण मित्रांनो त्यानंतर सचिन साहेबांचा आपण सन्मान करतोय। टाळ्यांचा आवाज येत नाही आहे, आता मात्र वेळ आली आहे। एक विशेष सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी। त्यानंतर अरविंदजी मोरे साहेब आपण या, त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। अजून कोणी राहिला असेल तर कृपया आम्हाला माहिती द्यावी। तर नक्कीच एक सन्मान अगदी ससाने साहेबांनी सांगितलं, कालच्या दिवसापासून नव्हे स्पर्धा ऑर्गनायझर केली गेली आणि डेट ठरवली गेली, पॅम्पलेट छापले गेले आणि त्यासाठी मेहनत घेतली गेली। तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सर्व संपन्न स्पर्धा साकारणारे विशालदादांचा सन्मान करायला पाहिजे की नको? आणि विनंती असेल
आपल्या सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख आदरणीय श्री प्रकाश पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टाळ्यांचा आवाज आलाच पाहिजे. त्यानंतर सर्व मान्यवरांना मी सांगू इच्छितो, विशाल दादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे, ज्यांना आपण पडद्यामागचे हिरो म्हणतो, ते आपले सर्व या क्रिकेट ग्राउंड पासून स्पर्धेच्या आयोजनामध्ये आमची पोट भरण्याची व्यवस्था, नाश्ता, जेवण, सर्व पाणी वगैरे ज्यांनी दिलं, असे आपले 2 टीम आहेत. KF बॉईज WXYZ या संघाचे प्रतिनिधींना विनंती असेल, त्यांचा आपण सांघिक सन्मान करणार आहोत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निश्चित WXYZ आणि केप बॉयज टीम स्टेप अप करायचा मित्रांनो, कारण तुमची मेहनत फळास येते. तुमच्या मेहनतीचा फळस्वरूप आपण ही स्पर्धा बघतोय. श्री विशाल विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या जोडीला आणि खूप मेहनत बाबू, शिशिर धुलप, अभिजित, बिट्टू, सबली, पीके, चला चला सर्वांनी यायचं आहे. विवेक, गणेश, विजय झावरे, असे मुकेश, शुभम, वैभव, निखिल, चेतन निंबाळकर, निखिल जोशी, पप्या, वैभव, निखिल जोशी, प्लीज स्टेप अप करायचं यार मित्रांनो. हा सन्मान आपल्या तिलच खेळाडूंचा आहे, परंतु मी सांगू इच्छितो, शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ या स्पर्धेचा पर्व क्रमांक 2 सुरळीतपणे संपन्न होण्याचं महत्वाचे शिलेदार इथे सर्व आलेत. त्यांचा सन्मान इथे नक्कीच केला पाहिजे आणि तो सन्मान स्वीकारायची मी विनंती त्यांना करतो. आणि आपले प्रतिनिधी आपण जरूर पाठवायचे आहेत आणि ते सन्मान करण्यासाठी चला सर्वांनी यायचं आहे. सर्वांना सन्मानित केलं जाईल. चला चला लवकरात चला. बोला गणपती बाप्पा. जावेदला आवर्जून बोलवलं जाते. चला विशाल दादा, जावेद आता 2 शब्द बोलणार आहे. नक्कीच मी विचारेन त्याला. नको पुढे हो. अगदी मी विशाल दादांना सांगेन की या तुमच्या सर्व शिलेदारांबद्दल तुमचं मनोगत आम्हाला हवंय. ते नाही बोलत पण तुम्ही बोला. त्यांचे एकेकांचे सत्कार होऊ दे. सगळे या ना बाबू, एक पप्पू दादा घ्या सगळ्यांचे एक सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. गणेश. यांची मेहनत फलास येते मित्रांनो. आता परिश्रम, कारण कुठलीही स्पर्धा म्हटली ना तर 2 दिवसांची मेहनत नसते, त्या मागचं मेहनतीचं परिश्रम असतं. मागच्या 2-3 महिने हे सर्व मित्र एकत्र सगळे सगळे बिट्टू या स्पर्धेसाठी बाबू या ना. मेहनत घेताना दिसतात. ओके, थँक्यू व्हेरी मच. शिशिरला हा प्रिय मित्र शिशिर. चला शिशिर नक्कीच बोल ना 2 मिनिट बोल ना, छान बोल. नक्कीच 2 शब्द अगदी मोजकेच सोपे, जे तुला परीक्षेत देखील आले नसेल असे प्रश्न विचारतो. तुझ्या पूर्ण टीम बद्दल तुझी मेहनत घेतली आणि विशाल दादांनी तुमच्यावर जो विश्वास ठेवला, एकत्रित थोडक्यामध्ये या स्पर्धेची जी मेहनत तुम्ही घेतली, अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धा आयोजन करण्यापासून काही कमी पडलं असेल ते विशाल दादांनी दिलंय. आणि विशाल दादांबद्दल स्पर्धेबद्दल तुझ्या शब्दाने तू मनोगत व्यक्त कर. सर्वप्रथम तर थोडंसं 16 संघांनी सहभाग घेतला, त्यांना धन्यवाद. आणि विशाल दादांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवून ही टुर्नामेंट आयोजन करण्याचा जो चान्स दिला, आम्ही आमच्या परीने तर पूर्ण केलेलं आहे. तरी काय राहून गेलं असेल तरी विशाल दादा आम्हाला माफ करेल असं वाटतं. आणि धन्यवाद. हॅलो. थँक्यू. तर नक्कीच आता या स्पर्धेचे विशाल दादा ज्यांनी प्रमुख या स्पर्धेचं आयोजन केलं, त्यांचं मनोगत या आपल्या सिवूड वासियांसाठी जरूर महत्त्वाचं असेल. विशाल दादा, आपलं मनोगत या स्पर्धेबद्दल आपण जरूर व्यतीत व्हा. सर्वप्रथम सदर स्पर्धेमध्ये
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. सर्वप्रथम यंदाचं हे पर्व दुसरं. या दुसऱ्या पर्वासाठी आपल्या विभागातील आपल्या सेक्टरमधील 16 संघांनी जे सहभाग घेतलं ते प्रथम त्या 16 संघातल्या प्रत्येक खेळाडूंचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धा शांततेत कोणत्याही भांडण तंटा न होता एकही मला वाटतं वाद कुठेही झाले नाहीत. हेच या सेक्टरचं वैशिष्ट्य आहे. मी परवा पण बोललो, आपलं ज्यावेळी ट्रॉफी आणि टी शर्टचं अनावरण झालं त्यावेळी बोललो हे आपल्या सेक्टरचं वैशिष्ट्य आहे. आपल्या सेक्टरमध्ये आजपर्यंत भांडण तंटा न होणारा एकमेव विभाग असेल जिथे सिंगल पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही मुलांची. मी खरंच मनापासून आपल्या सगळ्या यंग मुलांचा आभार मानेन. 25 वर्षात एकही आपापसात तक्रार असणारी कंप्लेंट पोलीस स्टेशनला नसणारं 48, 46 आणि 48A ही शिडको कॉलनी आहे. आम्ही पण लहानाचे मोठे झालो. 1998 साली आपल्या सेक्टरमध्ये राहायला आल्यानंतर मला आठवतंय आपल्याकडे राहणारे फक्त 25-50 घरं होते. त्याच्यानंतर एक एक आपण सगळे वाढत गेलो. आता या ठिकाणी उपस्थित असणारे बरेच जण आहेत. आसिफ पटेल आहे, प्रशांत डुबल आहे, निखिल यादव आहे. निखिल म्हणजे अक्षरशः माझा मुलगा आहे ना, तो 10 वर्षाचा तेवढा निखिल असेल, बरोबर ना निखिल? आणि तिथपासून निखिलचा जो खेळ होता म्हणजे खेळामध्ये मुलांनी खरंच कोणत्याही या ठिकाणी कुठल्याच वयाची मर्यादा न ठेवता सगळेजण खेळलेले आहेत. सुशांत नारकर 26 वर्षापूर्वी जो कॅप्टन असायचा तो पण आज खेळला. म्हणजे हे आपल्या सेक्टरचं खेळाच्या प्रती वैशिष्ट्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मित्रपरिवारांचा एकच हट्टाच होता की मंदारच्या स्मरणार्थ आपल्याला काहीतरी करणं आहे. म्हणून आपण 2 वर्ष मंदार आकस्मित निघून गेला. मंदार आपल्या सेक्टरमधला फाउंडर होता. या मैदानामध्ये जेव्हा हे मैदान नव्हतं, सिमेंट ग्राउंड होता छोटासा, त्यावेळी खेळणारे आम्ही सगळे मंदार आमच्याबरोबर त्यावेळी कॅप्टन असायचा, खेळाचा अट्टास असायचा आणि असा जिवलग मित्र सगळ्यांचा. ज्यावेळी मंदार गेल्यानंतर कोणालाच खरं नाही वाटलं की मंदार आपल्यात नाही आहे. आजही त्याचा चेहरा बघितल्यावर प्रत्येक मित्राला असं वाटतं की आपला मित्र आपल्या सोबत आहे. मित्र जाण्याचं दुःख काय असतं ते आम्हा सर्व मित्रांना आपल्या सगळ्यांना माहीत आहे. खेळ हे खेळाच्या पद्धतीने झाला पाहिजे आणि आपण तो एक बेंचमार्क तयार केला आहे खेळाच्या बाबतीत. आणि शिस्तप्रिय खेळ कसा असावं हे आपल्या सेक्टरमधील सर्व तरुणांनी दाखवलेलं आहे. यंदाची स्पर्धा जिंकणारा संघ आहे म्हणजे खरंच कौतुक करावं. त्याच्यामध्ये साहेब सर्व अंडर 18 आहेत, म्हणजे 16-17 वर्षाची मुलं आहेत आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली. मी खरंच त्याचा कौतुक आणि अभिनंदन करेन. आणि हरणारा संघही त्यांचं एवढं कौतुक करतंय की त्यांनी ॲप्रिशिएट केलं त्या मुलांच्या बाबतीत. आणि तीच मुलं यांना म्हणजे प्रत्येक वेळी क्रिकेटच्या विषयी सल्ले देत असतात. बंटी झाला, संदेश झाला, हे सगळेच खेळाडू आहेत. बॉक्स क्रिकेटची एक आपल्याकडे हे निर्माण करणारा खऱ्या अर्थाने कोण असेल तर तो बंटी आहे. बंटीने सगळ्यांना एकत्र केलं. अशाच पद्धतीने खेळ सगळ्यांनी एकत्र ठेवा. केप बॉईज आणि आपला दुसरा संघ, या संघाविषयी काय बोलावं. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी स्वतः आयोजक असताना सुद्धा पार्सलिटी न करता जे निर्णय होते ते मान्य करून चालले आणि ते मान्य करून त्यांनी क्रिकेटचा खेळ खेळला. खरंच त्यांच्याविषयी सगळ्यांनी टाळ्या वाजवावं. कारण की नियोजन त्यांच्या हातात होतं. नियमात काय बदल करावा ते करू शकत होते, परंतु त्याने कोणत्याही पद्धतीने त्या पद्धतीने काही केलं नाही. सरळ पद्धतीने आपला खेळ या ठिकाणी स्पर्धा केली आणि अशी स्पर्धा आपल्या मागे मी सदैव उभा राहीन. मंदारच्या स्मरणार्थ आपण हयात असेपर्यंत, मी राजकारणात असो नसो भविष्यात, परंतु मंदारची आठवण आपल्या विभागाला सातत्याने राहील. असं आपण ही स्पर्धा याच्यानंतरही चालू ठेवू अशी आपल्या सगळ्यांना मी ग्वाही देतो. व
आमच्या शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाश पाटील साहेब, त्याचबरोबर विधानसभा संपर्क प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब, एकनाथ दुखंडे साहेब, माजी नगरसेवक विशालजी ससाने, मिलिंदजी भोईर, आमचे मित्र अमोलजी आईवळे, त्याचबरोबर जनके साहेब, टीके जाधव साहेब, सावंत साहेब, मोरे साहेब, त्याच्यानंतर सगळेच मान्यवर सिंग साहेब असतील. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ज्यांनी यशस्वी 2 दिवस नव्हे तर महिनाभर या मुलांच्या मागे जो खंबीरपणे उभा राहणारा आमचा करावे गावातील आमचा जुना मित्र, जो क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने ज्याला क्रिकेटची या विभागासाठी तो मेहनत करत असतो, तो अमर भोईर, याचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुखांना सांगतो. साहेब, पहिलं त्यांचा आपण सन्मान करूया. नक्कीच. चला, 2 दिवस आपली स्पर्धा, स्वतःची स्पर्धा, या पद्धतीने कुठल्याही पद्धतीने आराम न करता 24 तास म्हणजे 2 दिवस पूर्णपणे या ठिकाणी थांबणारे अमरदादा, खरंच आपलं कौतुक करावं तेवढं आम्ही कमी असेल. धन्यवाद. आपलंही सहकार्य या मुलांना सातत्याने असंच राहो. नक्कीच खऱ्या अर्थाने अमरदादांचं कौतुक झालंच पाहिजे. आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना, भावांना त्यांनी पुढे नेण्यासाठी काय चूक आणि काय बरोबर वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं आम्हाला जरूर असतं आणि तेच अमरदादांचं सन्मान इथे केलं गेलं आणि त्या सन्मानाचा स्वीकार जरूर त्यांनी केलाय. त्याचबरोबर आता हा जो आवाज आपण ऐकत आहात, हा आवाज आपण 2 दिवस ऐकत होतात, ते म्हात्रे साहेब यांचंही या ठिकाणी जिल्हा प्रमुखांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. नक्कीच नक्कीच विशाल दादा, तुम्ही माझं नाव घेतलं, परंतु या विभागामध्ये मला आठवतंय मनसे चषक असो किंवा आपल्या आदित्यदादांची स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेला इथं आलो आहे आणि अमरदादांनी इथे माझं नाव आवर्जून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने तुमच्यातलाच माझा मित्र आहे. कित्येक स्पर्धेवेळी आम्ही भेटत असतो. त्याचं नाव सांगतोय, चिल्या चेतन. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला इथे मोठं व्यासपीठ उभं करण्यामध्ये नक्कीच त्याने बोलवलं. त्याबद्दल त्याचं देखील धन्यवाद असेल. विशाल दादा, तुम्ही संधी दिली आणि पुन्हा एकदा मी सर्वांच्या साक्षीने इथे क्षमा मागतो. मी हसी मजाक करणारा आहे, माझ्याकडून काय चुकीने बोलून गेलं असेल, खास करून बंटी दादा तुझ्यासाठी आणि सर्वांसाठी, कारण मी हसी मजाक करतो आणि त्यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो आणि या सन्मानाचा मी आदराने स्वीकार करतो. त्यानंतर ज्याने परफेक्टपणे आपले रन्स, विकेट या सगळ्या गोष्टीला 2 दिवस चालना दिली, तुम्ही बोलाल ना. धन्यवाद विशाल सर, आपल्या माध्यमातून मोलाचं मार्गदर्शन केलं, आमचा सत्कार केला, सन्मान केला. या विभागाची ओळख आहे क्रिकेटवर अमाप प्रेम करणारी ही व्यक्तिमत्व दिसतात आपल्याला. 16 संघ आहेत, त्यांचा शिस्तीबद्ध खेळ आपण कित्येक सामन्यात बघतो, कित्येक स्पर्धेत बघतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी आपण आयोजन बघतो, दर्जेदार स्पर्धा आयोजन करतो आपण सर्वजण. आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा माझ्या माध्यमातून खूप 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 अभिनंदन आणि तुमचं पुन्हा एकदा मी मनस्य आभार व्यक्त करतोय. आणि विनंती असेल, पहा मित्रांनो, मी भरपूर स्पर्धा पाहिल्या, पक्षाच्या पाहिल्या, व्यक्तिगत पाहिल्या, परंतु इथे विशालदादांनी पक्षाचा विचार न करता आपल्या विभागातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना इथे मान सन्मान दिला. त्यासाठी या विशालदादांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्याच हेतूने आदरणीय जिल्हा प्रमुख साहेबांना विनंती करेन की आपला मार्गदर्शन आपल्या सिवूडवासियांना झालंच पाहिजे. निश्चित निश्चित निश्चित. मित्रांनो, तुमच्या वयात मी पण खेळलेलो आहे, कारण आमच्या तुर्ब्याचं रामतनू मित्रमंडळ तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामधून खेळ म्हणजे 2 होते गावात, एक गजानन मित्रमंडळ आणि रामतनू मित्रमंडळ. रामतनूमधून मी खेळलेलो आहे, त्यामुळं क्रिकेट किती हा गेम कसा आहे हे मला लहानपणापासून माहिती आहे आणि मला खूप आवडीचं आहे. म्हणून मी शेवटच्या विकीला 3 वेळा फोन केला. फायनलला चालू झाल्यावर मला बोलावं, कारण शेवटची मला बघायला जरा ही वाटते. मित्रांनो, मी काही जास्त भाषण करणार नाही, बोलणार नाही. तुम्हाला तिन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. तुर्भा गाव म्हणजे क्रिकेटची पंढरी आम्ही म्हणतो, कारण तुर्भा गावाने कित्येक मोहरे दिल्यात नवी मुंबईला टेनिस क्रिकेट जगतात. भूषण पाटील झाला, आता नमित पाटील चांगला खेळ साकारतोय.
तुमच्या माध्यमातून चांगलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळालं. आपण आता अजून मनोगत घ्यायचा आहे. तर विनंती असेल ससाने सर, आपण थोडक्यात मार्गदर्शन जरूर. माझे सहकारी मित्र, त्यांना प्रशासकीय आणि तसाच मित्रांचा चांगला अभ्यास असणारे विशाल, आपण त्यांना विकी बोलतोच, पण विकीने जे सामने आज भरवले, खरंच विकी, मित्रांमध्ये आपण राहून आपल्या मित्राची आठवण न विसरता आपल्या त्या मित्र आपल्याबरोबर आहे अशी तू जाणीव ठेवतोच. आणि अशी जी जाणीव ठेवणारा मित्र म्हणजे खरा तो मित्र असतो. फक्त बॅनरला लावला जातो की दोस्त दुनियातला माणूस, पण जो मित्राच्या हृदयामध्ये जाऊन मित्रासाठी आणि मैत्रीसाठी जगतो तो खरा म्हणजे तू. तुला मी खरं मनापासून आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुझं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे पक्षाची भूमिका घेऊन सातत्याने पुढं जात आहे, ते जात असताना कोणत्याही मानमर्यादा न ओलांडता आज तुम्ही सांगितलं शिवसेनेची पद्धतच आहे, आपल्या व्यासपीठावर आल्यावर कोणत्याही पक्षाचा असला तरी पण त्याचा मान सन्मान करावा, हे आपल्या बाळासाहेबांची शिकवण, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन हे आपण घेऊन जातो. मी तुमच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आता याच्यामध्ये नवी मुंबई बॉक्सचे टुर्नामेंट चालू झाली आहे, त्यामध्ये आपल्या इकडचे पण खेळाडू असतील, त्यांना पण शुभेच्छा देतो. आणि आपण खाली लावलं, आपण एकमेकांना असेच सहकार्य करत राहा ही आई एकविराचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थोडी दिलगिरी व्यक्त करतो साहेब. आणि मी विनंती करतोय मिलिंद भोईर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. करायगावचे भूमिपुत्र मिलिंद भोईर सर, थोडं शांत राहायचं प्रेक्षकांनो. सर्वप्रथम विजयी तिन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. तिन्ही संघांनी खूप चांगला खेळ करून 16 संघातून आपलं स्थान निश्चित केलं, त्याबद्दल तिघांचे खूप खूप अभिनंदन. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर विकीचे मी खूप अभिनंदन करेन, कारण की ही स्पर्धा सर्व गुण संपन्न अशी स्पर्धा होती. मी मगाशीही बोललो, क्रीच व्यवस्था, साऊंड व्यवस्था आणि आपल्या याचे अंपायरिंग वगैरे सर्व व्यवस्था एकदम चोखपणे त्यांनी निभावलेली आहे. KF बॉईज आणि WXYZ यांचेही खूप खूप आभार, का त्यांना चांगली साथ दिली, त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी विकी मगाशी म्हणाला, खेळाडू वृत्ती ही जी तुम्ही दाखवली आज, त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगली पार पडली गेली. आणि मी विकीचे विशेष अभिनंदन करील, कारण की पडद्यामागचे कलाकार समालोचक असतात, त्यांचा सन्मान कधीही कुठे होत नाही. बहुतेक ठिकाणी त्यांना विसरलं जातं, पण त्याने आवर्जून दोघांचाही सन्मान केला. म्हणून विकीचे मी खूप आभार मानतो, कारण की मला ती गोष्ट त्याची खूप आवडली. अजून एक पडद्यामागचा कलाकार राहिलेला आहे, DJ ऑपरेटर. दादा सगळ्यांची होती, झाला पाहिजे, त्यांचं सगळ्यांची होणार. आपली इच्छा आणि- पूर्ण होणार, कोणाचा ह्या मंचावर कोणाचा अनादर होणार नाही. विशाल विचारांच्या माध्यमातून चांगले विचार आमच्यापर्यंत आहेत आणि ते विचार सर्वांपर्यंत पोहोचलेत आणि ते पोहोचवणार. काय माहिती आहे का, समालोचक काय आहे, जर तुम्ही स्पर्धा खेळता आणि समालोचक नाही, जस्ट इमॅजिन करा काहीच आवाज नाही, तुम्हाला स्पर्धा बघायला मजा येईल का? म्हणून समालोचक खूप मोठा दुवा आहे क्रिकेटमध्ये, म्हणून त्यांचा सन्मान करणे खूप जरूरी आहे. मी इथे थांबतो. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. हॅलो. तर नक्कीच विधानसभा प्रमुख अतुलजी कुलकर्णी साहेब यांचं मार्गदर्शन थोडक्यात आपल्याला जरूर लाभलं जाईल. थोडीशी शांतता राखा मित्रांनो, कारण आपल्याला जे मार्गदर्शन आहे आज नाही, उद्या नाही, तर भविष्यात आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथे विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विशालनी सांगितलं मगाशी की या सीवूड विभागातून 1998 पासून इकडे हा जो विभाग जो झालेला आहे त्याच्यामध्ये एकही तक्रार पोलीस स्टेशनला नाही, आणि याचा मला खूप आनंद झाला. आणि आजची जी विजयी टीम होती
ती 16 ते 18 वर्षाचे सगळे जे स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये, हे ऐकून आणखीनच चांगलं वाटलं. अशाच प्रकारचा हा स्पर्धक, आणखीन एक स्पर्धक तुमच्यासमोर आहे, तो म्हणजे विकी विचारे. आम्ही जेव्हा इच्छुक उमेदवारांचे फॉर्म वाटले, तुम्हाला सर्व सिवूडवासियांना मी सांगू इच्छितो, इच्छुक उमेदवारांचे जेव्हा फॉर्म वाटले त्यावेळेला सगळ्यात पहिला आमच्याकडे इच्छुक उमेदवार म्हणून जो आला तर तो विकी विचारे होता. आणि त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे. त्याचं पॅनल 1 नंबरने इकडे विजयी होईल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही सर्वजण त्याच्या पॅनलच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि शिवसेनेला आणि मशालीला विजयी करा, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. चांगलं मार्गदर्शन जरूर आपण केलं. सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुढचं सूत्रसंचालन जरूर आमचे मार्गदर्शक अमरदादांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर अमरदादा, पुढचं सन्मान या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रत्येक घटकांनी साथ दिली त्या सर्वांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करावं. थँक्यू विजय. बघा, या स्पर्धेत ही स्पर्धा जी भरवली गेली ना, 2 दिवसाची मेहनत नसते मान्यवरांनो. कारण ह्या प्रत्येक स्पर्धेमागे 2 ते 3 महिन्याची मेहनत असते आणि ह्या सर्वांनी जी मेहनत घेतली त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतोय. आणि ह्या 2 दिवसांमध्ये अथक परिश्रम घेणारे सर्वप्रथम पंचांच्या भूमिकेत असलेले, ज्यांच्या माध्यमातून एक ना एक डिसिजन योग्यरित्या दिला गेला आणि ही स्पर्धा पार पाडण्यामागे त्यांची भूमिका चांगली बजावली त्यांनी, असे 4 पंच मी क्रमवारी नावं घेतोय. प्रतीक बोडके सर, अंपायर प्रतीक बोडके सर, साहिल बोडके सर, अभिषेक दर्डे सर आणि गौरव भोसले सर, असे 4 पंच लाभले होते. त्यांचा प्रतिनिधी अगदी या पंचांचा सन्मान का करावा, या तर कोणा संघाच्या कोणा मित्राच्या बाजूने डिसिजन दिला नाही. जर जो मैदानामध्ये खेळ चालू आहे ना त्याला पुढे नेण्याचं काम अगदी आम्ही आमच्या वाणीतून म्हटलं देखील, पंच म्हणजे पांढरा हत्ती. तर तो कशासाठी, जे डिसिजन आहे ना तेच त्यांनी दिलं. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. सर्व पंचांचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. यानंतर आपण वैयक्तिक अजून सत्कार करणार आहोत. ह्या पिचचं क्युरेटर, पिचचं काम केलं होतं ते इथं आता उपस्थित नाही आहे. त्यांचा सन्मान आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल आपण असं अपेक्षा करूया. यतीन भोईर जुगावचे आणि जुगावचं आणखी एक दर्जेदार व्यक्तिमत्व योगेश जोशी यांच्या माध्यमातून ते विकेट जे बनवलं ना सर, त्याने दर्जेदार विकेट बनवलाय आणि त्यांचा देखील नाव घेणं गरजेचं आहे. भले ते इथं उपस्थित नसतील, त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. त्यानंतर PTC लाईव्हची टीम आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं एक आणि एक क्षणचित्र पारदर्शकतेने टिपला गेला. या स्पर्धेत कुठल्या कुठल्या पाहुण्यांनी ह्या मंचावर हजेरी लावली, पंचांनी कशी भूमिका बजावली, खेळाडूंनी कसा खेळ साकारला, ह्याचं पारदर्शकतेने चित्रीकरण करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, अशी PTC लाईव्ह म्हणजे पनवेल टेनिस क्रिकेटचे रिप्रेझेंटेटिव्ह केडी. तिघेजण या ना, तिघेजण या प्लीज केडी. आणि यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम कामगिरी यांची 2 दिवसामध्ये. PTC पनवेल टेनिस क्रिकेट. मित्रांनो, आपले हे चेहरे, आपला हा खेळ अगदी देशात नाही तर देशाबाहेर देखील पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. निश्चित. त्यानंतर डेकोरेशनच्या भूमिकेत असलेले प्रोप्रायटर सुधीर जाधव आणि डेकोरेशनचा कोणी प्रतिनिधी असेल तर इथं उपस्थित असेल त्यांनी मंचावर यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर DJ टकोमा प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे. रवींद्र म्हात्रे, यस रवी आहात ना तुम्ही, या प्लीज प्लीज. करावगावचा आणि राम DJ राम दोघांचा सत्कार होईल. रवी या प्लीज. करावगावचा भूमिपुत्र रवींद्र म्हात्रे आणि DJ राम. पराभवाच्या दाट छायेमधून जरी सामना गमावला गेला तरी देखील मन प्रफुल्लित करण्याचं काम कोणी केलं असेल ना तर त्याचे प्रोप्रायटर रवी दादा आणि ऑपरेटर राम. DJ साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
धन्यवाद रवी आणि राम. यानंतर आम्हा समालोचकांचा कणा असणारा स्कोरर ज्याने 2 दिवस अथक परिश्रम घेतली, चांगले आकडेमोड केले आणि सर्व लेखाजोखा आमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचवला जात होता असा करावगावचा भूमिपुत्र सुपुत्र एक चांगला क्रिकेटर रोनक तांडेल याचा देखील सत्कार आणि सन्मान केला जाईल. आणि आज करावे गावाने पहिला क्रमांक पटकावलाय, त्यामध्ये महत्वाचा वाटा या रोनक तांडेलचा देखील आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅच खेळून देखील तो आपल्या या सेवेसाठी इथे आलाय. निश्चित करावे 11 संघाने प्रथम पारितोषिक पटकावलं राजीव गांधी इथे चालू असलेल्या त्या स्पर्धेमध्ये. 24 संघामध्ये प्रथम क्रमांक पटकावला, त्या संघाचाच भाग असलेला हा रोनक तांडेल. चला आता आपण स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनलमध्ये जबरदस्त खेळ साकारत आपल्या संघाला विजयश्री प्रस्थापित करून दिला आणि समर्थ 11 संघाचा कर्णधार हेमंत बक्षे ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली नाही तर या संघाला पुढे नेण्याचं काम संघाचा सरसेनापती फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय हेमंतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याने जो यंग जबरदस्त खेळी 25 रनची जबरदस्ती खेळी, विजय अप्रतिम खेळ साकारला, वैयक्तिक 25 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट एनी गेसेस? अजून 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 एसटी रक्षक आहे, एसटी रक्षक, विकेट कीपर आहे, विकेट कीपर. यस, इज नन अदर दॅन निवमकर संघाचा पुष्कर. 4 स्टंपिंग केल्यात पुष्कर, मॅन विथ द गोल्डन हँड्स बिहाइंड द विकेट, बेस्ट फिल्डर पुष्कर. आणि आदरणीय श्री विनायक पुकाळे साहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले जात आहे. निवमकर संघाचा हा चांगला खेळाडू पुष्कर, कॉंग्रॅच्युलेशन पुष्कर. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, यस, इज नन अदर दॅन द मिस्टर क्रिकेट ऑफ द 48, ज्याने बॉक्स क्रिकेटची रचना मांडली आणि बॉक्स क्रिकेटला एवढा उच्च स्तरावर आणून ठेवला आहे, विजय कांबळे बंटी. ह्याने या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना एका सामन्यात फायपर देखील घेतला होता. एका षटकात 5 चेंडूंवरती 5 बळी मिळवण्याचा विक्रम देखील केला होता विजय कांबळे, उत्कृष्ट गोलंदाज. नुसता विक्रम केला नाही तर एक किस्सा सांगतोय. अगदी साहेबांना सर्व मान्यवरांना गोलंदाजी करत असताना घरून सौभाग्यवतींचा फोन आला आणि तिथून जे स्टार चेंज झाले ना, शेवटपर्यंत परत मागे वळून पाहिला नाही. आणि हा प्रश्न त्याला मी विचारला, नक्कीच अभिनंदन असेल. हे छोटे मोठे किस्से असतात ना, शेअर करणं गरजेचं आहे. निश्चित विजय आणि अभिनंदन बंटी विजय. यानंतर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, द बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. अजून 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 तब्बल 112 धावसंख्या. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. 112 धावसंख्या ज्याच्या नावावर आहेत, अगदी पहिल्या सामन्यापासून तो ठरलाय. पुन्हा एकदा सीवूड चॅलेंजर संघ सलामीवर फलंदाज रोहन ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. वैयक्तिक 112 धावा, जबरदस्त खेळ साकारला आणि या स्पर्धेतला ठरतोय बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. चला आता रोहन दादाला बोलावंच लागेल. आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, नुकतंच आपलं शुभविवाह झालं, क्रिकेट सोडून नक्कीच दुसरी इनिंग घरामध्ये चालू झाली आणि आम्ही मला वाटतं कालच कंजूसपणाची शब्द वापरला होता. आता तुला देखील त्यामध्ये समाविष्ट व्हावं लागेल, मीही तेच करतोय. आता कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आणि पहिला प्रश्न, वहिनी घरी मॅच बघत होत्या का? नाही, ती माहेरी गेली. अरे बापरे, माहेरी गेली आहे.
आता ती माहेरी गेली आहे. लग्न झाल्यानंतर पहिलीच ट्रॉफी ही कोणाला डेडिकेट करशील? बर्थडेला गिफ्ट केलेली बॅट. बघा, अशी बायको सर्वांना भेटावी. मित्रांनो, तुम्ही यंग आहात, जी क्रिकेट प्रेमी असेल ना तीच बायको करा रे मित्रांनो. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि ही ट्रॉफी कितींदा तू उचलली आहेस आपल्या सिव्हिल विभागामध्ये? खूप वेळा उचलली. या ठीक आहे, किती वेळाही उचलली असशील, परंतु आता लग्नानंतर पहिल्यांदाच भेटती आहे. आता मात्र आनंद गगनात 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 गेला असेलच. खूप चांगलं वाटलं. परंतु एकत्रितरित्या या आपल्या शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत या स्पर्धेमध्ये आदरणीय आपले परम मित्र कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ विशालदादांनी जी स्पर्धा आयोजन केली त्याबद्दल एकत्रितरित्या काय म्हणशील? खूप चांगली आयोजन केलं या लोकांनी के बॉयज आणि WXYZ टीमने. नक्कीच थोडासा घाबरतोय, परंतु त्याला आपण आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन इनिंगसाठी देखील शुभेच्छा देऊया आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद आणि वेल प्लेड रोहन. या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक थर्ड प्राइज न्यू ओमकार टीम. प्लीज स्टेप अप करायचा आहे. न्यू ओमकार टीम या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. न्यू ओमकार टीम निखिल यादव याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. चला, सर्व प्लेयर यायचे आहेत. प्रत्येक संघासाठी मेडल्स देखील आहेत. मान्यवरांच्या प्रत्येक शुभ हस्ते आपण जरूर ते मेडल्स मान्यवरांना सुपूर्द करायचे आहेत. संघाचा सरसेनापती ज्याने खांद्यावर घेतलेली जबाबदारी आणि अखेर या स्पर्धेतील दुसरा रनरअप ठरलाय न्यू ओमकार संघ. चला, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच आम्ही खेळलो नाहीये, परंतु ट्रॉफी उचलण्यासाठी आमचा सहभाग असेल. पिढी बाई बघा, इथे गॉगल घालून आलाय. मैदानामध्ये संघाने जे विजय पटकावले ना त्यामध्ये जरूर त्याचा सहभाग आहे. बुस्टर डोस ऑफ पीडी बाय सिऊडचा, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. न्यू ओमकार टीमचा बुस्टर डोस आहे पीडी. आणि 12वा प्लेयर अगदी मॅच संपल्यानंतर पिच खोदण्याच्या नादामध्ये होता. हार्दिक अभिनंदन. न्यू ओमकार टीम गळ्यात जाईल का? विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पीडी बाई, चला ट्रॉफी सुपूर्द करायचे आहे. कॅप्टन, सर्व मान्यवरांना विनंती असं आहे की संयुक्तरित्या ट्रॉफी प्रदान करायची आहे सर्वांच्या हस्ते. सर्वांनी एकत्र यायचं मान्यवरांनो. चला सर्वांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान स्वीकारायची केली आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हार्दिक अभिनंदन. तृतीय क्रमांकाचा मानकरी आपण ठरलात. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप 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 शुभेच्छा. वेल प्लेड टीम न्यू ओमकार या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. सेकंड रनर अप न्यू ओमकार संघ फक्त नावाने वजनदार नाहीये, तो शरीराने देखील वजनदार आहे. चला, ह्या स्पर्धेतील आता सेकंड विनर रनर अप सिवूड चॅलेंजर्स. आणि संघाला विनंती असेल स्टेप अप करायचं. सिवूड चॅलेंजर्स यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उर्फ ज्याच्या नावातच भरलाय जय, तो आहे संघाचा सरसेनापती विजय. आणि टीम ठरली आहे या पर्व क्रमांक 2 ची रनर अप टीम. चला, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला, बक्षीस घेण्यासाठी तरी लाजू नका मित्रांनो. ही आपली मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फल हे गोडच असावं हे नक्कीच वाटत असतं, ते तरी स्वीकारा.
सर्व रनरअप संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. मान्यवरांना सांगू इच्छितो या स्पर्धेतील हा संघ पहिला सामना गमावला होता, पराभव वाट्याला आला होता, परंतु हारलेल्या संघातून जो विजय संपादन केलाय ना, त्यानंतर या संघाने मागे वळून पाहिलं नाही. या सीवूड चॅलेंजर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चला चला. पर्व क्रमांक 2 या स्पर्धेतील रनरअप संघ सीवूड चॅलेंजर्स ठरलाय. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सोन्याचा भाव जरी वाढला असला तरी सोन्यासारख्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आता घराची शोभा वाढवणार आहेत. निश्चित विजय. आणि मी बंटीचा जो बाईट घेतला होता ना एक टुर्नामेंटच्या अगोदर, त्याला या स्पर्धेतल्या उत्कृष्ट टीम बद्दल मी प्रश्न विचारला होता शेवटचा. त्याने सगळ्यात शेवटी त्यांचं नाव घेतलं होतं आणि इथपर्यंत पोहोचले. त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन. खूप 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 अभिनंदन या संघाचं. नक्कीच मला देखील आठवलं की तो बोलला ज्या पहिल्या सामन्यामध्ये आमच्या चुका झाल्या त्या चुकांवर आम्ही चांगला अभ्यास करून या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याचं काम करू, आणि त्याच अभ्यासामुळे आज इथे रनरअप ठरलेला हा संघ पाहायला मिळतोय, सीवूड चॅलेंजर्स. हार्दिक अभिनंदन. हिप हिप. पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वेल प्लेड टीम सीवूड चॅलेंजर्स. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देण्यापूर्वी पुढच्या स्पर्धेचं आपण नियोजनाबद्दल सांगतोय मी. उत्सुकता असेल तिसऱ्या पर्वाची देखील आपल्याला. पुढच्या तिसऱ्या पर्वात आपण 12 संघ घेणार आहोत आणि 12 संघ जे घेणार आहोत ना, त्या 12 संघ एक मेरिटवरती घेणार आहोत. ज्यांचा खेळ चांगला असेल या स्पर्धेमध्ये आणि येणाऱ्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये तेच 12 संघ घेणार आहोत. आणि पुढचं आयोजन दिमागदारपणे डोळ्यात अजून उत्साहात आणि अजून जोशात करणार आहोत विजय, असं आयोजकांच्या वतीने मला सूचित करण्यात आलाय. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू तो आला, तो लढला, त्याने झुंज दिली. फक्त झुंज नाही दिली तर आपल्या संघाला टॉप 3 मध्ये पोहोचवलं. तो ठरतोय. थोडासा अजून आपण सस्पेन्स वाढूया. नक्कीच दोघांमध्ये चुरस आहे इथं. एकाचे पॉइंट आहेत 121 आणि एकाचे 117. अवघ्या 4 पॉइंटने सिरीज घेऊन जातोय. 2 खेळाडू आहेत, त्यांच्यात खूप टाईट कॉल होता आणि ऑफिशियलच्या माध्यमातून सर्व लेखाजोखा काढल्यानंतर सेकंड नंबरवर आहे ज्याचे पॉइंट्स आहेत 117. तो आहे न्यू ओमकार संघाचा निखिल यादव. 117 पॉइंटवर आहे आणि मॅन ऑफ द सिरीज पटकावलाय. समर्थ 11 संघाचा कर्णधार हेमंत बक्षे 121 पॉइंट. त्यामध्ये 3 विकेट्स आणि महत्वाच्या 106 धावा. म्हणूनच म्हटलं तो आला, तो लढला. नुसता लढला नाही तर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा नामांकन, ही चमचमणारी ट्रॉफी हेमंत ठरलाय. हार्दिक अभिनंदन असेल यंग ब्रिगेड टीम ज्याच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय, तो संघाचा सरसेनापती. नक्कीच हेमंत दादा, छोटीशी बाईट मी आता नक्कीच घेईन. ही सर्व तुझी चिल्ली पिल्ली, कारण सर्व 18 वर्षाच्या खाली आहेत. तर नक्कीच जे काही असतील ते, आणि त्यांनीच मला सूचना केली की आमचे सर्व यंग ब्रिगेड आहेत, एकत्रितरित्या या सर्व खेळाडूंचा सराव कसा करून घेतोस? सराव तर संडेला सकाळी प्रॅक्टिस तर घेतोच, पण एक सांगायचं म्हणलं तर या पूर्ण वर्षामध्ये आम्ही प्रत्येक सेमीफायनल हरायचो. जवळपास 3 सेमीफायनलमध्ये हरलोय. प्रत्येक सेमीफायनल म्हणजे दादा ट्रॉफी पाहिजे, दादा ट्रॉफी पाहिजे. पण यावर्षी ट्रॉफी आणलीच आम्ही. आणि ह्याच्या मागे मेहनत अजून मी 4-5 जणांची नावं घेईल. ह्याच्या मागे नितीन सर आहेत, नितीन दादा आहेत, राहुल दादा आहे, महेश आहे,
त्याच्यानंतर अरुणदादा आहे, ह्यांनी पण या पोरांवर खूप मेहनत घेतलेली आहे. आणि अजून एक सांगायचं कारण म्हणजे माझी बायको नेहमी म्हणायची, अहो तुम्ही सेमीफायनलच हरता, तुम्ही सुरुवातीच्या मॅचेस जिंकता, परतच्या मॅच का जिंकत नाही. आत्तापर्यंत 4 ते 5 वर्ष झाले मी जवळपास सेमीफायनल तरी हरलोय किंवा क्वालिफायला तरी हरलोय. हे फर्स्ट टाइम असं झालेलं आहे की मी फायनल जिंकलेली आहे आणि ह्या मुलांमुळे जिंकलेले आहे. प्रत्येक वेळी मला बोलायचे दादा ट्रॉफी, दादा ट्रॉफी. तर आज त्यांच्यासाठी खरं म्हणजे ट्रॉफी जिंकलेलो आहे मी, माझ्यासाठी नाही. 1 नंबरची ट्रॉफी त्यांच्यासाठी आणि सिरीजची ट्रॉफी आज माझी बायको पण गावाला गेलेली आहे. खरंच ती असती तर लय खुश झाली असती आज. आणि तिला मी आता घरी जाऊन सांगणार आहे, फोन करणार आहे की मी फायनली जिंकलोय म्हणून. नक्कीच. आता मात्र तुझा आनंद गगनात मावत नाहीये. हे दुसरं पर्व अखेरकाल तुम्ही गाजवलं आणि पुढच्या स्पर्धेमध्ये पूर्ण तयारी असेल. तिसऱ्या पर्वामध्ये टॉप 12 मध्ये जे संघ असतील त्यासाठी विशाल दादांबद्दल काय म्हणशील? खरंच ही जी ऑर्गनायझेशन कमिटी आहे आणि विशालदादाने खरंच 1-2 महिन्यामागे त्याची मेहनत आहे. खूप चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे मुलांना. आणि WXYZ आणि KF बॉयज यांचे खरंच त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आमच्याकडून काय चुकून जर काय झालं असेल, कारण मध्ये थोडेसे वाद झाले होते, तर सॉरी, माफी मागतो मी त्यांची, टीमची. आणि विशालदादाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. नक्कीच मित्रांनो, मन मिलावू असा हा कर्णधार आहे. जो सर्वांना सोबत घेऊन चालतो ना तो खरा यशस्वी होतो. आणि ते यशस्वीपणाचं लक्षण आपल्या सर्व प्लेयरांना दिलंय. एकदा हेमंत दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निश्चित. आणि आपल्या मित्रांना तो डेडिकेट करतो प्रत्येक वेळी. श्यामबाई सगळ्यात लहान जर खेळाडू असेल ना या संघात तर मी श्यामबाईचं नाव घेईन, कारण सगळ्यांना एकत्र घेऊन असतो नेहमी. हा चेहरा देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर अरुण सरकळे असतील, महेश कुंभार असेल, नितीन शिंदे यांच्या आवर्जून त्यांनी नावं घेतली. हे सर्वांची खरंच त्यांना खूप मदत होते. आणि हे जे 2 फायनलिस्ट होते ना, ह्या मैदानावरती सराव करतात सॅटर्डे संडे, आणि ह्या मैदानाने त्यांना आशीर्वाद दिलाय आणि त्यामुळेच हे दोन्ही संघ फायनलमध्ये दिसत आहेत. माझं असं वैयक्तिक मत आहे. आणि आपण जाऊया आता फायनल ट्रॉफीकडे. समर्थ 11 संघ सीझन 2 SBCL 2025 विनर समर्थ 11. आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया या संघाचं. चॅम्पियन ऑफ दी टुर्नामेंट पर्व क्रमांक 2 आदरणीय आपण पाहतोय शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ आदरणीय विशाल दादांच्या माध्यमातून साकार झालेली या स्पर्धेचा पर्व क्रमांक 2चा विजेता संघ ठरलाय नो डाऊट यंग ब्रिगेड ऑफ समर्थ 11 संघ. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. चला एक फोटो सेशन आठवणींना उजाला देण्यासाठी. इथे मात्र एक सर्वांचे चेहरे हसरे का नसावे, कारण विजेतेपद पटकवलंय. जे स्वप्न 16 संघांनी सजवलं त्यामध्ये 3 टॉपर्स पाहायला मिळाले. त्यातला हा चॅम्पियन ठरणारा संघ जरूर पाहायला मिळतोय. या प्रत्येक खेळाडूचा सन्मान आपल्या व्यासपीठावर आदरणीय विशालदादांच्या माध्यमातून केला जातोय. आणि सर्व व्यासपीठ भरलेलं का दिसतंय, कारण हे विशालदादावरचं प्रेम आहे आणि ते प्रेम असंच राहावं त्यासाठी पुन्हा एकदा मान्यवरांचं आभार. आणि या टीमला सन्मानित करत असताना पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत बोला छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा हिप हिप. क्षेत्र कोणतेही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही. जो खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याला फळ नक्कीच मिळत असतो. आणि त्या कष्टाचं फळ आपण पाहिलं तर 3 संघांना मिळालं. हार्दिक अभिनंदन असेल. पुढच्या या यंग ब्रिगेडला वाटचालीसाठी आपण सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. आणि सर्व मान्यवर मंडळी आज आपण पाहतोय अगदी
हाय भरलेलं स्टेज पाहतोय. हार्दिक अभिनंदन असेल. नक्कीच खऱ्या अर्थाने आनंद गगनात मावत नाहीये त्यांचा, शिगेला पोचलाय. मित्रांनो, ही स्पर्धेचं औचित्य होतं कैलासवासी मंदार उमने स्मरणार्थ आदरणीय विशालदादांनी या आपल्या विभागाला एकवटलं आणि या स्पर्धेमध्ये भरपूर मान्यवरांनी इथे उपस्थिती दाखवली आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठ भरलेलं पाहतोय. विशालदादांच्या माध्यमातून आपण जरूर आभार व्यक्त करणार आहोत. या ठिकाणी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने, दादा एक मिनिट हा, दादा एक, स्पर्धेचा मागचे हिरो आपल्याला माहीतच आहेत. केएफ बॉईज आणि WXYZ या दोन्ही संघाच्या आणि सगळ्या माझ्या मित्रपरिवारांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिवसेना परिवाराचे उपविभाग प्रमुख प्रकाशजी पारकर, शाखा प्रमुख आमचे विनायकजी पुकाळे आणि केतन, खऱ्या अर्थाने केतनचा एक सत्कार करायचं वाटतं. केतन 2 दिवस सुट्ट्या घेऊन त्याने, शिवसेनेचे गटप्रमुख आहेत केतन गुरव, खरंच दादा आपल्या हस्ते यांचा सत्कार करावा. केतनने 2 दिवस अगदी 24 तास मैदानात थांबून काम केलं. असं केतन, तो नुसता थांबला नाही, टॉस झाला की नाही, टॉस नंतर डिसिजन घेतलं की नाही, आणि डिसिजन जर घेतलं नसेल ना, मला येऊन सांगायचा दादा त्यांनी डिसिजन घेतलं नाहीये, कारण कोणत्याही संघाला कुठेही घालबोट लागणार नाहीये याची काळजी या आमच्या दोस्ताने घेतली आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आम्हाला इथे आपण जरूर बोलण्याची संधी निर्माण करून दिली, व्यासपीठावर आमचा सन्मान केला. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने PTC लाईव्ह स्कोरर असतील, त्यानंतर पूर्ण अंपायर टीम असेल आणि पूर्ण आमचे समालोचक मित्र, खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक, आज हा सर्व सोहळा इथे संपन्न झाला. पर्व क्रमांक 2 इथे संपुष्टात आलं. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे सर्वांचं विशालदादांच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. मी थांबतो, आपण देखील थांबा. सर्वांना शुभरात्री.